मॉर्निंग ऑल माय डिअर स्टुडंट्स. विद्यार्थी मित्रांनो, हाऊ टू रीड इंग्लिश म्हणजे काय? इंग्रजी कसे वाचावे. आता पहा, या ठिकाणी काढले मी इंग्रजी वाचन कसे करावे, इंग्लिश रीडिंग प्रॅक्टिस. विद्यार्थी मित्रांनो, एक छोटा या मुलीकडे बघा. ही मुलगी कशी वाटते बघा. जवळपास 7-8 वर्षाची मुलगी. तिचं पुस्तक इंग्रजी खडखड कारण ती माझ्या क्लासमध्ये आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पण आमच्या फाउंडेशन ऑफ इंग्लिश या ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल तर समोर नंबर दिलाय, त्याच्यावर तुम्हाला व्हॉट्सअप करायचा आहे किंवा मला फोन करू शकता. मग विद्यार्थी मित्रांनो, हे इंग्रजी वाचन करत असताना आपल्याला कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे आणि आपण कसं, सर एवढा मोठा तुम्ही पॅराग्राफ लिहिलाय, गोष्ट लिहिली या ठिकाणी, ती गोष्ट वाचावं सर कशी? मग सर, वाचन करत असताना आपल्याला सुरुवातीला बेसिक पक्क पाहिजे. मग वाचन करत असताना तुम्हाला माहिती आहे सुरुवातीला काय आलं पाहिजे? लेटर्स म्हणजे एबीसीडी आली पाहिजे. पूर्ण एबीसीडी आल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी त्यामधले स्वर कोणते? स्वर समजा 5 आहेत, ए ई आय ओ यू, बाकीचे 21 व्यंजन आहेत. मग त्या सर्व दोन्ही स्वर आणि व्यंजन जेव्हा एकत्र येऊन एखादा शब्द बनतो, जसं उदाहरणार्थ कॅट आहे, डॉग आहे, फॅन आहे, टेबल आहे, काय पण बोला ना शब्द, ट्री आहे, इथं भरपूर शब्द, ही इज ओन ऑर ॲक्स आयदर ही इज वाज नॉट. म्हणजे या शब्दांचं प्रोनाउन्सिएशन कसं करायचं, हाऊ टू प्रोनाउन्सिएशन मी सर कसं शिकावं? तर त्यासाठी तुम्हाला माझी बेसिक पासून ते व्हिडिओ बघणं जरुरी आहे. आणि ते करत असताना विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पण वाटतं ना की मला किंवा माझ्या पालकाला किंवा माझ्या लेकराला इंग्रजी यावी, तर तुम्हाला या ठिकाणी आपल्या फाउंडेशनच्या ग्रुपमध्ये सामील व्हायचं आहे. बघा, आता या ठिकाणी मी जी गोष्ट लिहिली ना, अ ट्रूथफुल वूड कटर, पहा कसा लाखवतो नाही बघा, कसा इमानदार आहे पहा, कसा तो आपल्याला या ठिकाणी या गोष्टीमधून समजणारच आहे. तुम्ही पण वाचली असेल, प्रत्येकाच्या ही गोष्ट बऱ्याच वेळेस लहानपणापासून बऱ्याच येत्यामध्ये होती, तुम्ही पण वाचली असेल, ती पण मराठी भाषेमध्ये. पण विद्यार्थी मित्रांनो, तीच गोष्ट आपल्याला इंग्रजीमध्ये कशी वाचायची आणि कशी समजून घ्यायची या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, अ सिन्सिअर अँड ऑनेस्ट वूड कटर, पहा कसा होता तो, पहा एकदम इमानदार. वस, पहा लक्ष द्या, एका एका शब्द ओएलचं काय होतं? ऑन नाही, वन्स, वन्स येलो होतं, लॉ सट लॉस्ट, याच हिज एक्स इन अ रिव्हर. म्हणजे एक एक शब्द आरायचं काय होतं, म्हणजे यासाठी तुम्हाला पाहिजे मित्रांनो बाराखडी पाठ पाहिजे. त्याला काय म्हणतात? किला क का की कु कु के काय को काव कम का, नंतर 2 आहेत अजून, म्हणजे 12 होत्या, 14 क्या आणि क्वा. म्हणजे ही 14 खडी आहे. त्या 14 खडीला मराठी भाषेमध्ये आपण सहज वाचतो, परंतु तीच आपल्याला मित्रांनो इंग्रजीमध्ये काय कसं म्हणायचं? के आय असेल तर किला काय म्हणतात? के आय. के यू असेल तर के यू. म्हणजे हे असे आपल्याला पूर्ण एक ओळ पाठ केली, क प क क का कीच पाठ केली की ख खा की के कु कु के का असं म्हणजे येते. क ख ग घ न च छ ड ढ न, आहे का ना ते त थ द न प फ म असं, म्हणजे हे तुम्हाला माहितीच होतं. पण त्या सर्वांची 12 खडी म्हणजे 14 खडी आहे ना, ती आपल्याला पाठ पाहिजे. नंतर तुम्हाला प्रोनाउन्सिएशन करता आलं पाहिजे. आता पहा, मी इथे वाचतो, पहा, ही वॉज सॅड बिकॉज, पहा तो दुःखी होता कशामुळं? इट वॉज हिज ओनली टूल फॉर वर्क, पहा त्याची कुऱ्हाड हरवल्यामुळं तो दुःखी होता, कारण ते एकमेव त्याचं ते साधन होतं की जीवन जगण्याचं. पहा, अ गॉड अपियर्ड अँड ऑफर्ड हिम अ गोल्डन ॲक्स. पहा, मग देवानं काय केलं त्याला? त्याची कुठं पडली होती कुऱ्हाड, कुठं पडली होती? नदीमध्ये. मग देवानं काय केलं? देवा जागृत असं झाले, वर आले पाण्यात, असं गोष्टीमध्ये आहे. मग त्याला काय झालं? एक सोन्याची कुऱ्हाड दिली. बट द वूड कटर, काय म्हणतं वूड कटर बाबर? रिफ्युज इट, म्हणजे त्याने ती परत केली. द वूड कटर सेड इट वॉज नॉट हिज, ती सोन्याची कुऱ्हाड माझी नाही, बिकॉज इट वॉज टू व्हॅल्युएबल, म्हणजे खूप महागडी आहे आणि ती माझी कुऱ्हाड नाही. पहा लाखो तोड्या. तुम्हाला सांगू द्या, एखादी तुम्हाला 5-50 रुपये सापडली कोणाची बॅग, तर तुम्ही इमानदारीने परत केली पाहिजे. कारण समोरच्याला जे काही काम असतं ना, त्या बिचाऱ्यांना मेहनतीने कमी असतात, ती तुम्हाला योगावर सापडली. तर आजकालचे पहा 90% लोक, 50% 90% लोक आहेत
पळून जातात. पण इमानदार माणसानं राहिलं पाहिजे. शेवटी ऑनेस्टी इज द मोस्ट इम्पॉर्टंट. पहा कोणतं हे द वूड कटर सेड इट वॉज नॉट हिज बिकॉज इट वॉज टू व्हॅल्युएबल. खूप व्हॅल्युएबल आहे ना ती, म्हणून ती नाही म्हणलं माझे. द गॉड देन ऑफर्ड हिम अ सिल्वर एक्स. मग नंतर काय केलं तेव्हा, पहिल्यांदा दिली सोन्याची, नंतर दिली चांदीची दाखवली दिली. बट ही रिफ्युज अगेन. पुन्हा त्यानं ती परत केली. स्टार्टिंग इट वॉज नॉट हिज आयदर. ही सुद्धा त्याची माझी नाही असं त्याला सांगितलं, देवाला सांगितलं. पहा मग फायनली काय झालं, शेवटी काय झालं बघा बरं, लक्ष द्यायचं शब्द. फायनली द गॉड ऑफर्ड हिम हिज ओन आयरन ॲक्स. म्हणजे काय, लोखंडाची कुऱ्हाड देवानं त्याला ऑफर केली. मग अरे पहा काय होतं मग, द वूड कटर हॅपीली ऍक्सेप्टेड. पहा वूड कटरने आनंदाने घेतली हिज ओन ॲक्स. पहा काय म्हणला तो, ती लोखंडाची कुऱ्हाड जेव्हा त्या लाकूड तोड्याने घेतली तेव्हा तो काय म्हणतो पहा, सेइंग येस दॅट इज माय ॲक्स. येस 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 सर सर गॉड, म्हणजे त्याला माहिती देवा म्हणून तो म्हणला की हीच माझी कुऱ्हाड आहे. इम्प्रेस कोण कोण झाले इम्प्रेस, इम्प्रेस बाय हिज ऑनेस्टी. त्याच्या इमानदारीवरती देव इम्प्रेस झाले. आणि काय झालं, द गॉड गेव हिम. देवानं त्याला काय केलं, ऑल 3 ॲक्सेस ॲज अ रिवॉर्ड. पहा त्याला बक्षीस म्हणून देवानं तिन्ही पण कुऱ्हाड दिल्या. पहा द वूड कटर रिटर्न कुठं, होम हॅपीली. पहा रिटर्न होम हॅपीली विथ हिज रिवॉर्ड. म्हणजे जे देवानं त्याला बक्षीस दिलं होतं ते बक्षीस घेऊन लाकूड तोड्या घरी परत गेला. म्हणजे पहा बरं, एका छोट्या छोट्या गोष्टीमुळं आपण सुरुवातीला जर लोकांची वस्तू घेण्याचा किंवा फुकटाची वस्तू घेण्याचा प्रयत्न केला तर काय होतं माहिती का, सुरुवातीला गोड वाटते, सुरुवातीला गोड वाटते, पण ती सवय लागते. म्हणून माणसानं नेहमी प्रामाणिक राहिलं पाहिजे. तसं या ठिकाणी जसं लाकूड तोड्याने ही शिकवण लहानपण पहा, ही लहानपणापासून आपल्या कानावर गोष्ट पडलेली आहे. परंतु मित्रांनो वाचायचं कसं, एका एका शब्दाला आय मीन प्रे पियारी प्रे स इम्प्रेस, ड म्हणायचं ना इम्प्रेस, बाय बिवायचं बाय, याचायचं ही, याचायचं ही, याचायचं स, याचायचं ही, याचं स, म्हणजे असे एक एक शब्द आपल्याला वाचायचा आहे. आता पहा इकडं मग काय, द मॉरल म्हणजे द मॉरल ऑफ द स्टोरी इज दॅट. काय बरं यामध्ये मॉरल, बीइंग ऑनेस्ट इज ऑलवेज रिवॉर्डेड. पहा प्रामाणिकपणा नेहमी बक्षिसास पात्र असतो. म्हणून मित्रांनो तुम्हाला पण असे छोटे छोटे गोष्टी घ्यायच्या आहेत, वाचन करा. नाही समजत आय एम इंग्लिश गुरु इज हिअर, डोंट बी केअर. तुम्हाला कुठे एखादं प्रनाऊन्सिएशन असेल, सर मला तर कायच नाही, मी सुरुवात करायलो, मला एबीसीडी पाठ आहे, परंतु शब्दाला काय म्हणायचं कळत नाही ना. मग सर तुम्ही माझी व्हिडिओ बघा ना, प्रत्येक शब्दाचं, आता एखादा शब्द कसा तयार होतो, त्या शब्दाची जुळणी कशी करायची, स्वर कोणता, व्यंजन कोणतं, त्या व्यंजनानंतर स्वर आला तर कसं वाजायचं, किंवा स्वराबरोबर स्वर आला तर कसं वाजायचं, आणि त्याचा उच्चार कसा करायचा, याची माझी भरपूर वेळ. त्याचबरोबर मित्रांनो जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही माझ्या त्या नंबरवरती व्हॉट्सअप करा, मी तुम्हाला त्यावरती मार्गदर्शन करणार आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद.